जय भीम महाराष्ट्र सर्वांना. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन जी 2003 पासून डॉक्टर जितेंद्र अवॉर्ड, विधान परिषद आमदार यांनी संपूर्ण इंजिनियर्स अभियंते एकत्रित केले. परंतु ज्यावेळेस आवड साहेब आमदारपदी आले, विधान परिषद ते विधानसभेपर्यंत ते आत्तापर्यंत स्थित आमदार आहेत. मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील, मुंब्रा कावा खारेगाव विधानसभा क्षेत्रातील. आणि आल्यानंतर त्यांना अभियंता अध्यक्षपदावरून राजीनामा म्हणजे मागे झाले. आणि जे काही युनियन आहेत, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, जी काही युनियन आहे, जे आम्ही अभियंता लोकांनी कार्यरत करण्याचा प्रयत्न चालू ठेवला. मुख्यतः करून जे अभियंता होते त्या काही रवींद्र खडताळे असतील, रतन अवसरमोल असतील, अनिल पाटील असतील, गिरीश मेंद्रे असतील. त्यापैकी अनिल पाटील आणि गिरीश मेंद्रे हे या युनियनमध्ये इंटरेस्टेड नसलेले, फक्त रतन अवसरमोल उपनगर अभियंता, रवींद्र खडताळे उपनगर अभियंता, नितीन पवार कार्यकारी अभियंता, रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता, किशोर गोळे उपअभियंता आणि इतर अभियंता मित्रमंडळ वर्ग, जो 300 सदस्य असलेले हे अभियंता वर्ग, त्या काही आम्ही युनियन असोसिएशन युनियन प्रस्थापित केली. आणि युनियन हे कार्यरत आहे ती रवींद्र शिंदेने ठेवलेली आहे. परंतु म्युनिसिपल लेबर युनियन, जी शरदरावांची युनियन 1987 मध्ये दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये प्लॅटफॉर्म दिला. आणि 1987 ते 1999 पर्यंत 2000 मे पर्यंत हा प्लॅटफॉर्म म्युनिसिपल लेबर युनियनचा आबाधित चालू होता. तो केवळ आणि केवळ दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी लेबर युनियनला, शरदरावांना स्वतः ठाण्यात आणलं, युनियन प्रस्थापित केलं. परंतु शरदरावांनी रडीते डाव खेळला आणि चांगो शिंदेच्या पाठीत सुरा खोपटला. काही आरोप प्रत्यारोप करून चांगो शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी म्युनिसिपल लेबर युनियनचा निषेध करतो. परंतु आज तक आहेत म्युनिसिपल लेबर युनियन शरदराव ही नेस्तनाबूत झालेली आहे. म्युनिसिपल लेबर युनियन शरदराव, जे शरदराव आहेत तिथ नाहीत, रविराव आहेत पण प्लॅटफॉर्मवर नाहीत. तर आता ही जी काही युनियन आहे, ही हायर लेबर रिक्रुटमेंट कोणतोनी अमोलकर, सेक्रेटरी मोहन तिवारी परप्रांतीय, आणि बिरपल बार सफाई कामगार मुकादम, हे 3 लोक रिक्षाप्रमाणे युनियनच्या गाड्या हाकलतात. पण जो काही प्रभाव चांगो शिंदेंचा होता त्या काळचा, तो आता या लेबर युनियनमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे ते प्रत्येक वेळी मान्यताप्राप्त युनियन, मान्यताप्राप्त युनियन, मान्यताप्राप्त युनियन. मान्यताप्राप्त युनियन म्हणजे काय? ठाणे महानगरपालिकेने त्यांना सर्टिफाईड केलेलं नाही आहे. कामगार आयुक्तालयात केवळ रजिस्टर नंबर मिळतो आणि तुमची सदस्य संख्येवर तुमची युनियन चालवायची असते. त्यामुळे सर्वच युनियन मान्यताप्राप्त असतात, हे मी म्युनिसिपल लेबर युनियनला सांगू इच्छितो. किंवा महानगरपालिकेचं असं कोणी महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं प्रमाण केलेलं नसतं की तुम्ही बाबा मान्यताप्राप्त, हे मी तुम्हाला सांगूच आहे. कुठेतरी अनाडी पण आहे, कुठेतरी अभ्यासाचा अभाव आहे, कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या अभाव आहे. म्हणून अपप्रचार म्युनिसिपल लेबर युनियन करत आहे. परंतु सांगतो
जे काही चांगो शिंदेने हे कामगार नेतृत्वामध्ये हातभार दिला, म्युन्सिपल लेबर शरदरावला, आज शरदरावची युनियन नेस्तनाबूत झालेली आहे. कारण शरदरावत गेल्यानंतर त्यांचे युनियन चालवणारे कोणी राहिलेले नाहीत. जे आहेत ते हायर केलेले आहेत आणि रविराव पण असूनही नसल्यासारखे आहेत. त्यामुळे युनियन हे हायर केलेले एक माजी पडलेले नगरसेवक अशोक वैद्य आहेत आणि आता निवडून आलेले शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांच्या आधारावरती युनियन गठीत करून चालवण्याचा प्रयत्न करतात. पण सांगू इच्छितो की खरी युनियन म्युन्सिपल मजदूर युनियन जे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे 1960 पासून कार्यरत आहे. ती पुढे म्युन्सिपल लेबर 1987 मध्ये आले, 2 भाग झाले आणि तदनंतर शरदरावाने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी स्वतःची प्लॅटफॉर्म युनियन ही 6 जुलै 2000 मध्ये प्रस्थापित केली. आज त्या युनियनला 25 वर्ष झाली. मागे जूनमध्ये आत्ताच वर्धापन दिन केला. 6 जुलै 2000 मध्ये प्रस्थापित केली. आता वर्धापन दिन केला 6 जुलैला. विविध नेते मंडळी, विविध कामगार क्षेत्रातील मंडळी, विविध आंबेडकरी चळवळीचे मंडळी माझ्या कार्यालयामध्ये दोस्ती विहारच्या भेटण्यास आले, भेटून गेले, चर्चा केली, प्रशंसा केली. रवींद्र शिंदेने चांगो शिंदेचा वारसा चालवलेला आहे. खरा जो आवाज चांगो शिंदेचा होता तो खरा आवाज रवींद्र चांगो शिंदेचाही आहे आणि अभ्यास आहे. कारण ते सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहिलेत. वडील 6 डिसेंबर 2012 रोजी महानिर्वाण दिनी निर्वतले, निधन झालं, त्यांचं पण निर्वाण झालं. आणि अशा या पुण्य दिवशी निर्वाण होणं एक पुण्यस्मरण आहे. कारण त्यांनी आंबेडकर समाजासाठी ते झिजले, कार्य केले आणि म्हणून आज आंबेडकरी चळवळ या ठाणे जिल्ह्यामध्ये जी रुजवली ते दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी रुजवली. नुसती चळवळ नाही तर कामगार क्षेत्र गाजवलं, कामगार नेते घडवले, कामगार युनियन घडवले, 2 नगरसेवक घडवले, डावकरेसारखे धुरंधर नेते घडवले, नगरसेवक बनवले, महापौरपदी बसवले, नंतर ते विधानसभा क्षेत्रामध्ये गेले. हे सांगायचं कारण म्हणजे काय की आज जी काही प्रमाणता आली आहे, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेच्या युनियनने जे काही कामगारांसाठी केलं, रवींद्र शिंदे रस्त्यावर उतरून आत्मधनाचा इशारा देणारा आणि गेटवर अर्धनग्न आंदोलन करणारा एकमेव माणूस आहे जो महासभेच्या 20 तारखेच्या 20 फेब्रुवारीच्या महासभेसमोर गेटवर बसला, फलक लावलं, सगळे नगरसेवक भेटून गेले. रवींद्र शिंदेचं कार्य ठोस आहे, प्रामाणिक आहे, हे सर्व नगरसेवकांनी मान केले. विविध पत्रकार बंधू भगिनींनी आणि पत्रकारांनी हे सहकार्य देऊन हे युनियनच्या मागण्या वरिष्ठ पातळी लेवलपर्यंत नेल्या आणि आज त्याचा रिझल्ट असा आहे की कामगारांचे प्रश्न आयुक्त काळजीने घेऊ लागले. जे प्रश्न होते 15 वर्षापूर्वी तर 10-20-30चा देय रकमेचा ठराव अंमलबजावणी नव्हती, आता अंमलबजावणीचं काम चालू केलेलं आहे. 7व्या वेतनाचं 5 वर्ष थकीत देय 3 हप्ते 540 कोटी मी वाटायला लावले. आंदोलन, संप, बैठका, उपोषणाचा इशारा, संपाचा इशारा, शेवटी आत्मधनाचा इशारा. 2 वेळा होळीपूर्व जर मी पैसे मिळाले नाही तर मी होळीपूर्व स्वतःची होळी महानगरपालिका गेटवर करून घेईल असं दम देणारा एकमेव माणूस. कर्मचारी अधिकाऱ्यांचं प्रमोशनमधील आरक्षण थांबलं. जे अपघाती निधन झालं त्याचं आमचं दुःखद आहे. अजित पवारांचं जे धुरंधर राष्ट्रवादीचे नेते होते, 4 वेळा उपमुख्यमंत्री उपभोगलेले, त्यांचा राजकारणानेच घात केला आणि विमान क्रॅश केला आणि त्यांना ह्या जगातून जावं लागलं. ही राजकारणाची खेळी आहे. राजकारण आणि सत्ता ही सर्वसामान्य जनतेला जगू देत नाही. राजकारण आणि सत्ता ही सर्वसामान्य जनतेला जगू देत नाही. आम्हीच फक्त खाणार, तुम्ही रस्त्यावर मेले तरी चालतील. आम्हीच फक्त खाणार, तुम्ही रस्त्यावर मेले तरी चालेल. हे धोरण हे राज्यकर्त्यांचं आहे, सत्ताधाऱ्यांचं आहे. हे आपल्याला कामगार चळवळीतून मोडीत काढायचं आहे.
हे आंबेडकरी चळवळीतून मोडीत काढायचं. म्हणून रवींद्र शिंदेचा हा इशारा आहे की यापुढे कोणत्याही मंत्रिमंडळाने, राजकीय नेत्याने कुठलाही भ्रष्टाचार, कुठलाही भोंदीबाबागिरी, कुठलाही महाराष्ट्र सेवा समिती नियम कायदा, संविधान आणि घटना जर पायमल्ली करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर संविधानाचा, कायद्याचा दणका देणारा रवींद्र शिंदे आहे. भयमुक्त महाराष्ट्र, कायदामुक्त महाराष्ट्र नाही तर भयमुक्त महाराष्ट्र करायचं आहे. भयमुक्त महाराष्ट्र करायचं आहे. जो माझे नितीन भाऊ मोरेंनी हा शब्द दिला की भयमुक्त महाराष्ट्र करणारे आणि निडरपणे लढणारे एकमेव कामगार नेते, चळवळ आवर्जून गाजवणारे ते म्हणजे रवींद्र शिंदे आहेत. रवींद्र शिंदे जी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा करत नाही. बाबासाहेब माझे आहेत, संविधान माझं आहे. या बाबासाहेबांवर कोणी आच आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंची मोजायचा कोणी प्रयत्न केला, ते उंची गगनालाही ठेंगणे पडेल एवढी उंची आहे. ते उंची आकाशालाही ठेंगणे पडेल एवढी उंची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या निळ्या झेंड्याचा कलर हा गगनालाही पुरणार नाही एवढा मोठी उंची आहे. तर ते उंची मोजायचा प्रयत्न करू नका. जे कोणी निलेश चंद्र असतील, जे कोणी शरद पोक्षे असतील, मी शरद पोक्षेनं तर इशारा दिलेला आहे. निलेश चंद्राचा गुन्हा दाखल केला आणि शरद पोक्षेचा पण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांना इशारा दिला आहे की तुम्ही गडकरी रंगायत्यांमध्ये या, तुम्ही घाणेकरमध्ये या आणि एक नाट्य प्रयोग करून दाखवा. एक नाट्य प्रयोग करून दाखवा. नाही तिथे डांबर फासलं तर नावाचा रवींद्र शिंदे नाही आणि माझी आंबेडकरी समाज, माझी कामगार समाज नाही. तुमच्या तोंडालाही डांबर फासली जाणार. कारण तुम्ही जे काय विधान केलं, जे काय बाबासाहेबांची उंची मोजायचा प्रयत्न केला की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नसेल. ज्यांच्या 32 डिग्र्या 9 भाषाचं ज्ञान असलेली व्यक्ती, 32 डिग्र्या 9 भाषेचं ज्ञान असलेली व्यक्तीवर भाष्य करणं शरद पोक्षेला, नालायक माणसाला समजायला पाहिजे. भीमाचं रक्त आहे, जय भीम आर्मी आहे, ब्लू पॅन्थर आहे, जय भीम आर्मी आहे, महाराष्ट्राचा सिंह आहे, महाराष्ट्राचा कायद्याचा रक्षक आहे, महाराष्ट्राचा आरक्षणाचा रक्षक आहे आणि बाबासाहेबांचा अंगरक्षक आहे, पाईक आहे. आणि बाबासाहेबांवर बोलायचा कोणी प्रयत्न करेल तर त्याला तिथेच कपडे फाडूनच डांबर फासलं जाईल एवढं मी रवींद्र शिंदे सांगतो. रवींद्र शिंदेची भावना बाबासाहेबांबरोबर फार तीव्र आहेत, ज्वलंत आहेत. जो आपल्या पत्नीचा श्वास कोंडेपर्यंत गळा दाबू शकतो बाबासाहेबांचा फोटो पाडल्यामुळे, तर बाबासाहेब माझ्यासाठी काय आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे, सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. धन्यवाद.